वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थंबनेल पाहून तुम्ही इथे आला असाल तर आज आपण महत्त्वाच्या कृषी संशोधन संस्था आहेत त्याबद्दल बघणार आहोत. त्यामध्ये आज प्रामुख्याने आपण ICAR, नाफेड, ट्रायफेड, अपेडा, एमपेडा, फूड कॉर्पोरेशन इंडिया एवढंच नाही तर आपण महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाचे कृषी विद्यापीठं आहेत आणि त्याच्याशी संबंधित काही गोष्टी आहेत, त्यांची स्थापना, त्यांचे कसे आणि कोणत्या गोष्टीसाठी ते काम करतात ते सगळं आपण इथे बघणार आहोत. याआधी मित्रांनो आपण महत्त्वाचे जे काही कृषी संशोधन संस्था आहेत, क्रॉपशी रिलेटेड, फळांशी रिलेटेड किंवा भाजीपाल्यांशी रिलेटेड ते आपण बघितले. त्याच्याशी संबंधित स्थानं ठिकाणं आपण बघितले. आता या संशोधन संस्थेमध्ये ह्या महत्त्वाच्या संशोधन संस्था ज्या राहिल्या होत्या आणि यांच्याबद्दल आपण आज डिटेल माहिती बघणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो की सिलेबसमध्ये हे जे आहे हे टॉपिक एवढे डिफाईन केलेले नाहीत की हे टॉपिक असणार आहेत, परंतु सिलेबस हा डिफाईन जरी नसला तरी त्यामध्ये या गोष्टीवर प्रश्न पडतात. कारण की मागील PYQमध्ये जर आपण बघितले, त्याचा सिलेबस जर बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी होत्या, कंटेन होते आणि आतासुद्धा याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. म्हणून हा महत्त्वाचा भाग होता, म्हणून इथे मी आज हा भाग घेतला. आणखी महत्त्वाचं म्हणजे कृषी सिलेबसशी रिलेटेड बरेचसे महत्त्वाचे भाग आपले राहिले आहेत मित्रांनो. त्यामध्ये बीजोत्पादन हा पार्ट आहे, त्याच्यानंतर एक्सटेन्शनमधले बऱ्याचशा गोष्टी राहिल्या आहे. म्हणजे विस्तार योजना तर आपण घेतच आहोत, परंतु आणखी एक्सटेन्शनमधला बराचसा पार्ट राहिलेला आहे जो महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं रोपवाटिका आहे, हा पार्ट आहे. त्याच्यानंतर फलोत्पादनमधील महत्त्वाचे घटक आहेत. हे सगळे महत्त्वाचे घटक आपले राहिलेले आहेत. आपण जेवढं शक्य होईल तेवढे लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. कारण कसं असते मित्रांनो, लेक्चर 30-40 मिनिटांचं असते जास्तीत जास्त, परंतु यामागे 7-8 तासांची मेहनत असते. कारण ते लिहिणं, त्याच्यानंतर त्याच्यावर स्टडी म्हणजे अभ्यास करणं, नंतर ते तुम्हाला प्रेझेंटेशन करणं, त्याच्यानंतर एडिटिंग करणं, नंतर ते अपलोड करणं, त्याच्यामध्ये टॅग, डिस्क्रिप्शन, बाकी सगळ्या गोष्टी त्या टाकणं, एक शेड्यूल लावणं, या प्रोसेसमधून जाण्यासाठी 7-8 तास लागतात. आणि बाकीच्या ॲग्री अकॅडमीसारखं हे कुठलंही एक प्लॅटफॉर्म नाही की ज्यामध्ये तुम्हाला 2-4 लोकं असतील किंवा एडिटिंग वगैरे टीम तुमच्याकडे असेल. हे सगळ्या गोष्टी असतात ज्या मला एकटीला कराव्या लागतात. म्हणूनच मित्रांनो लेक्चर अपलोड करण्यासाठी थोडा वेळ लागतो. चला तर मित्रांनो, मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही. आता आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, विषयाची पार्श्वभूमी आपण आधीच बघितली. आता आपण एक एक संस्था पाहू, त्यामध्ये डिटेल अभ्यास करू. सुरुवातीला आपण ICAR बद्दल बघणार आहोत. ICAR म्हणजे काय बघा, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद असं सुद्धा म्हणतो. मित्रांनो, याआधीसुद्धा मी तुम्हाला भारतीय कृषी संशोधन परिषद आहे म्हणजे ICAR आहे याबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली होती. जे काही PYQ झाले होते त्याच्या ॲनालिसिसमध्ये आपण बघितलं होतं, परंतु आतासुद्धा आपल्याला डिटेल माहिती घ्यायची आहे. यामध्ये बघा ICAR म्हणजेच आपण बघितलं. आणि हा जो ICAR आहे म्हणजे ही जी ICAR संस्था आहे ही कोणत्या विभागाअंतर्गत काम करते तर लक्षात ठेवा, कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग आहे. त्यालाच आपण मराठी म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण DARE असं म्हणतो. आणि DARE याचा फुल फॉर्म जर आपण बघितला तर डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च अँड एज्युकेशन असा त्याचा फुल फॉर्म होतो. तसं बघितलं तर मित्रांनो, ही एक स्वायत्त संस्था आहे. आता स्वायत्त या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला तर आपल्याला समजेल की स्वायत्त म्हणजे काय असते. ज्याला स्वतःचे अधिकार असतात, म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असतो, त्याला आपण स्वायत्त असं म्हणतो. म्हणून ही एक स्वायत्त संस्था आहे. हिला अधिकार आहेत की कृषी संबंधित घटकांशी रिलेटेड अधिकार, रिसर्च करण्याशी संबंधित जे काही महत्त्वाचे अधिकार असतात ते या संस्थेला प्राप्त आहेत. म्हणून ही भारत सरकार अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. तर मित्रांनो, ही जी संस्था आहे हिची स्थापना 16 जुलै 1929 रोजी रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चरच्या अहवालानुसार म्हणजे रजिस्ट्रेशन कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी म्हणून स्थापना झालेली आहे. तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की म्हणजे ICARची स्थापना कधी झालेली आहे, ते डेट विचारू शकतात. तर 16 जुलै 1929ला झालेली आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं विचारू शकता ही कशा प्रकारची संस्था आहे तर स्वायत्त संस्था आहे म्हणून लक्षात ठेवा. आणखी प्रश्न विचारू शकतात की ICAR कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत काम करते तर लक्षात ठेवा कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग आहे त्याच्या अंतर्गत म्हणजे DARE याच्या अंतर्गत काम करते. DAREचं तुम्हाला फुल फॉर्मसुद्धा विचारू शकतात, म्हणून त्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणखी कोणत्या रजिस्ट्रेशन कायद्याअंतर्गत म्हणजे सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा आहे त्याच्या अंतर्गत याची स्थापना झालेली आहे तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा आहे 1860चा, त्या अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी म्हणून याची स्थापना झालेली आहे. यामधील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन सांगणार आहे ती फक्त कृषीशी संबंधित स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड नाही तर सगळ्या एक्झामसाठी हा जो डेटा आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण डेटा आहे आणि यावर प्रश्न पडलेले आहेत, म्हणून हा डेटा मी इथे घेतलेला आहे.
हा जो डेटा आहे मित्रांनो तो तुम्हाला सरळ सेवा ते MPSC ते UPSC आणि सगळ्या ॲग्रिकल्चरच्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कामात पडू शकतो. ऑल टोटल सरळ सेवा एक्झाम कुठलीही एक्झाम असो त्यामध्ये हे डेटा आणि इन्फॉर्मेशन विचारू शकतात. म्हणून महत्त्वाचं लेक्चर आहे, कोणत्याही प्रकारे स्किप करू नका. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, हे जे लेक्चर आहे काही काळासाठीच फक्त यूट्यूबला राहणार आहे, त्याच्यानंतर ते प्रायव्हेट केलं जाईल. आणि जर जास्त विद्यार्थी मित्रांचा याला प्रतिसाद मिळाला ना, त्यांना लेक्चर जर आवडलं असेल तर आपण यूट्यूबला पब्लिकसुद्धा ठेवू शकतो मित्रांनो. आता हे लेक्चर पब्लिक करायचं का प्रायव्हेट करायचं हे तुमच्यावर आहे. आता आपण समोर पाहू मित्रांनो. आपण जर बघितलं मित्रांनो, जानेवारी 2020पर्यंत ICAR अंतर्गत खालील संस्था येतात. त्यामध्ये 4 डीम विद्यापीठं, 65 ICAR संस्था, 15 राष्ट्रीय संशोधन केंद्र, 6 राष्ट्रीय ब्युरो, तसेच 13 सुरक्षा केंद्र, प्रकल्प अनुभवालय आणि 11 कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था इत्यादींचा समावेश ICAR अंतर्गत संस्थेमध्ये होतो. मित्रांनो, तुम्हाला प्रामुख्याने जर बघितलं तर डीम युनिव्हर्सिटी असतात त्याबद्दल प्रश्न विचारतात, म्हणून महत्त्वाच्या युनिव्हर्सिटी आहेत त्या आपण इथे बघणार आहोत. सुरुवातीला बघा, आपण बघितलं की 4 युनिव्हर्सिटी आहेत, त्यांना डीम युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता मिळालेली आहे. ICAR अंतर्गत त्या काम करतात. मग कुठल्या कुठल्या आहेत त्या, तर सुरुवातीला ICAR हे स्वतः आहे, म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, आणि याचं मुख्यालय विचारलं जाते प्रामुख्याने तर ते न्यू दिल्ली म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, दिल्ली नाही, नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि मराठीतील नाव आपण बघितलेच आहे की भारतीय कृषी संशोधन परिषद किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषद असं सुद्धा म्हणतात याला. आता समोर बघतो आपण ICAR अंतर्गत नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, आणि हे कुठे आहे तर कर्नल या ठिकाणी आहे. आणि कर्नल आपल्या सगळ्यांना माहिती आहे हरियाणा या ठिकाणी आहे. कुठलं, राष्ट्रीय दूध संशोधन जे काही इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे, ते कुठे आहे, कर्नल हरियाणा या ठिकाणी आहे. समोरची जर डीम युनिव्हर्सिटी आपण बघितली तर त्यामध्ये ICAR अंतर्गत इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज्जतनगर या ठिकाणी आहे. ही सुद्धा महत्त्वाची संस्था आहे, यावर सुद्धा प्रश्न पडतात, जसेच्या तसे प्रश्न पडतात मित्रांनो. तर भारतीय जे काही आहे पशुसंवर्धन रिसर्च स्टेशन आहे, रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, ते कुठे आहे तर इज्जतनगर या ठिकाणी आहे. दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे दुग्ध उत्पादन संस्था आहे, ते कुठे तर कर्नल हरियाणा या ठिकाणी. आणि पशु वेटरनरी आहे म्हणजे पशुशी संबंधित जे काही रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ते कुठे आहे तर इज्जतनगर या ठिकाणी आहे. दोन्ही याचे ठिकाणं महत्त्वाचे आहे म्हणून लक्षात घ्या. आता समोरचं आपण बघतो तर ICAR अंतर्गत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑन फिशरीज एज्युकेशन आहे, आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे, म्हणून हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण बघतो मित्रांनो, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑन फिशरीज एज्युकेशन मुंबईमध्ये आहे. मग मुंबईमध्येच का, कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, आणि त्यातच आपल्या बंदर जे आहे म्हणजे मुंबई बंदर आपण बघतो त्यामध्ये प्रामुख्याने JNPT आपण बघतो, नावाशेवासुद्धा म्हणतो आपण. आणि एक्सपोर्ट इम्पोर्टशी रिलेटेड महत्त्वाचे हे बंदर आहेत. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑन फिशरीज एज्युकेशन आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते. अशा प्रकारे मित्रांनो आपण ICARच्या अंडर ज्या काही डीम युनिव्हर्सिटी येतात म्हणजे संस्था येतात त्या आपण बघितल्या. आता समोर आपण महत्त्वाचे राष्ट्रीय ब्युरो बघणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने 6 ब्युरो आहेत, त्यांचा समावेश होतो. आपण बघतो मित्रांनो, महत्त्वाचे नॅशनल ब्युरो आहेत, त्यावर जसेचे तसे प्रश्न पडतात आणि महत्त्वाचे आहेत. बघा, एकूण 6 नॅशनल ब्युरो आहेत, त्यापैकी आपण एक एक आता डिटेलमध्ये पाहू. सुरुवातीला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये जर बघितला तर NBPGR असं म्हणतात. म्हणजेच काय, ICAR अंतर्गत नॅशनल ब्युरो ऑफ प्लॅन जेनेटिक रिसोर्स आहे, आणि हे कुठे आहे तर न्यू दिल्ली म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काय तर NBPGR म्हणजे नॅशनल ब्युरो ऑफ प्लॅन जेनेटिक रिसोर्स. तुम्हाला यामध्ये शॉर्ट फॉर्म देऊ शकतात, त्याचा फुल फॉर्म विचारू शकतात, किंवा शॉर्ट फॉर्ममध्येच विचारू शकतात की NBPGR कुठे आहे म्हणून असं सुद्धा विचारू शकतात, किंवा फुल फॉर्मसुद्धा विचारू शकतात, आणि मुख्यालय विचारू शकतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आता एक आपलं झालं, आता आपण समोर पाहू. समोर जर आपण बघितलं मित्रांनो तर समोर आहे NBAIM, त्यालाच आपण काय म्हणतो नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि हे कुठे आहे माऊ म्हणजे उत्तर प्रदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काय NBAIM हा त्याचा शॉर्ट फॉर्म, आणि फुल फॉर्म तुम्हाला सांगितला आहे नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम, माऊ उत्तर प्रदेश. समोर आपण बघितलं मित्रांनो तर नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रिकल्चर इन्सेक्ट रिसोर्सेस आहे, आणि हा बेंगलुरू या ठिकाणी म्हणजे कर्नाटकामध्ये आहे.
याला शॉर्ट फॉर्ममध्ये NBAIR असं म्हणतात. म्हणजेच काय, आपण फुल फॉर्म बघितला तर नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रिकल्चर इन्सेक्ट रिसोर्सेस आहे आणि कुठे आहे तर बेंगलुरू कर्नाटका या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळते. तर समोरचा ब्युरो आपण बघितला तर त्यामध्ये प्रामुख्याने NBSS and LUP यावर प्रश्न पडलेला आहे आणि हे कारण काय आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणतं नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग कुठे आहे तर नागपूरमध्ये आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून महत्त्वाचं आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. समोर जर आपण बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये NBAGR आहे, त्यालाच आपण नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस असं म्हणतो आणि हे कुठे आहे तर कर्नल हरियाणा या ठिकाणी आहे. आपण बघितलं होतं दुग्ध उत्पादन जी काही संस्था आहे ICR अंडर, ते सुद्धा कुठे आहे तर कर्नल हरियाणा या ठिकाणी आहे आणि राष्ट्रीय ब्युरोसुद्धा कुठे आहे तर कर्नल हरियाणा या ठिकाणीच आहे. म्हणून दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. समोरचा राष्ट्रीय ब्युरो आपण बघितला तर त्यामध्ये NBFGR आहे. NBFGR म्हणजेच काय, नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस आहे आणि हे कुठे आहे तर लखनौ या ठिकाणी आहे. म्हणजे लखनौ म्हणजेच आपण बघतो UPमध्ये आहे. म्हणून हे सगळे महत्त्वाचे राष्ट्रीय ब्युरो आहेत. एकूण 6 राष्ट्रीय ब्युरो आहेत, म्हणून लक्षात ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो आपण ICR अंतर्गत जे काही डीम युनिव्हर्सिटीज येतात त्या बघितल्या. त्याच्यानंतर प्रमुख 6 राष्ट्रीय ब्युरो बघितले आणि यावर प्रश्न पडलेला आहे, म्हणून मी हा टॉपिक इथे घेतला. ICRबद्दल आपण मित्रांनो अधिक माहिती बघितली तर ICRबद्दल आपल्याला समजते की ICRची जी स्थापना आहे ते पुसा इन्स्टिट्यूट नावाने झाली होती. म्हणजे भारत स्वतंत्र झाला नव्हता त्या आधीची गोष्ट आहे, म्हणजे 1905ची ही गोष्ट आहे. त्यावेळेस पुसा म्हणजे उत्तर बिहारमधील हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी याची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर काय झालं तर तेथे 1934मध्ये काय झालं, अर्थक्वेक आला, म्हणजेच काय भूकंप आला. म्हणून 1936मध्ये ही संस्था दिल्ली इथे हलवण्यात आली. तसंच आपण बघतो मित्रांनो की 1965-1973 साली याची पुनर्रचना करण्यात आली. आपणा सर्वांना माहिती आहे की मित्रांनो KVK काय असते म्हणून, तर KVK त्याला आपण कृषी विज्ञान केंद्र असं म्हणतो आणि हे जे KVK आहेत हे KVK सुद्धा ICR अंतर्गत कार्य करत असतात आणि यासाठी म्हणजे एक मध्यस्थी दुवा म्हणून कार्य करतात. ते विस्ताराचं कार्य करतात. ICR मधलं जे काही संशोधन असतील ते शेतकऱ्यापर्यंत त्यांच्या फील्डपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे जे कृषी विज्ञान केंद्र करत असतात, म्हणून त्यांना मध्यस्थी दुवा सुद्धा म्हणतात. आणि मित्रांनो आपण जर KVK बद्दल अधिक इन्फॉर्मेशन बघितली तर आपल्याला समजते पहिलं जे KVK होते ते 1974मध्ये स्थापन झालं. पण ते 1974मध्ये कसं काय स्थापन झालं त्यासाठी एक समिती होती आणि ती समितीसुद्धा त्यावर प्रश्न पडतो. मोहनसिंग मेहता समिती होती. त्यांनी शिफारस केली होती कधी 1973मध्ये आणि 1974मध्ये पहिलं जे KVK होतं ते पॉंडिचेरी या ठिकाणी स्थापन झालं. आता आपल्याला माहिती आहे पॉंडिचेरी कुठे येते, कोणत्या युनिव्हर्सिटी अंतर्गत येते, तर तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे कोइंबतूर या ठिकाणी, त्या अंतर्गत आपण बघतो पॉंडिचेरीमध्ये पहिलं KVK आहे ते स्थापन करण्यात आलं होतं. समिती लक्षात ठेवा मोहनसिंग मेहता समिती आहे. त्यांनी शिफारस कधी केली होती 1973मध्ये आणि 1974मध्ये पहिलं KVK पॉंडिचेरीला स्थापन झालं होतं. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि प्रश्न असा पडतो की सध्या जर आपण बघतो की किती KVK भारताअंतर्गत आहे, म्हणजे भारतात ICR अंतर्गत कार्य करत आहे, तर जवळजवळ 731 इतके KVK भारतात म्हणजे ICR अंतर्गत कार्य करत आहेत. मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न राहील की महाराष्ट्रामध्ये एकूण किती KVK सध्या कार्यरत आहेत, हा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तसंच मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निकरा नावाचा एक प्रोजेक्ट आहे, तो 2011 पासून ICR अंतर्गत जे काही KVKs येतात त्याच्या अंतर्गत हा राबवला जातो. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की निकरा म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचा आहे आणि त्याचा उद्देशसुद्धा सांगायचा आहे. बघा दोन्ही प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. चला तर मित्रांनो समोर जाऊ. यामध्ये आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातलं जे काही पहिलं कृषी विद्यापीठ होतं ते कोणतं होतं यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. तर लक्षात ठेवा गोविंद वल्लभ पंत आहे आणि उत्तराखंडमधील हे जे आहे ते कृषी विद्यापीठ होतं आणि ते 1960मध्ये स्थापन झालं होतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि याबद्दल प्रश्न पडलेला आहे म्हणून इथे घेतला. आणि आपण जर बघितलं मित्रांनो हे जे पहिलं कृषी विद्यापीठ होतं ते पंतनगर या ठिकाणी होतं. म्हणजे आधीही उत्तर प्रदेश या ठिकाणी होतं, परंतु उत्तर प्रदेशमधून उत्तराखंडचं विभाजन झाल्यामुळे आता सध्याच्या कंडिशनला JB पंत म्हणजेच गोविंद वल्लभ पंत हे जे युनिव्हर्सिटी आहे ते उत्तराखंडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस जे पहिले आपले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं 1960मध्ये. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
मित्रांनो, आता पुढील गोष्टी पाहू. सुरुवातीला मी तुम्हाला मित्रांनो सांगितलं होतं की 16 जुलै 1929 रोजी ICRची स्थापना झाली आणि यामध्ये आता तुम्ही काय करा, 50 वर्ष ॲड करा. 50 वर्ष ॲड केल्यामध्ये इयर किती झालं, 1979 होईल. 1979 म्हणजेच काय, तर ICRचं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजेच त्याला आपण गोल्डन जुबली असं म्हणतो. आणि त्यावेळेस ICRने लँड टू लॅब प्रोग्राम हा स्टार्ट केला आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती जर आपण विचार केली म्हणजे कोण आहे त्याच्याशी संबंधित, तर MS स्वामीनाथन हे त्याच्याशी संबंधित होते. म्हणून महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की लँड टू लॅब प्रोग्राम हा ICR अंतर्गत 1979 पासून राबवण्यात येत आहे. आणि यामध्ये आपण जर बघतो तर याचा उद्देश काय होता, जे काही लहान फार्मर आहेत, मीडियम फार्मर आहेत, त्यांची इकॉनॉमिक कंडिशन सुधारणे आणि जे काही संशोधनामध्ये झालेलं आहे ते संशोधन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत नेणे, म्हणजे लॅब टू लँड असा तो प्रोग्रॅमचा अर्थ होतो. लॅब म्हणजे संशोधन, काय काय झालं ते संशोधन, आणि लँड म्हणजे जमीन, इथपर्यंत ते संशोधन पोहोचवणे, शेतकऱ्यापर्यंत त्या संशोधनाचा विस्तार करणं, हे या प्रोग्रामचा प्रमुख उद्देश होता. मित्रांनो, तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत, कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा की ICRचे सध्याचे डायरेक्टर कोण आहे आणि ICRचं घोषवाक्य काय आहे, हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. सर्च करून तुम्ही टाईप करा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता तेव्हा एक प्रोसेस डेव्हलप होते, माइंडमध्ये म्हणजे कलेक्शन होत जाते आणि तुम्ही जेव्हा ते रीराईट करता तेव्हा तुमच्या ते जास्त लक्षात राहते. म्हणून कमेंट करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे मित्रांनो आपण ICR आहे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद आहेत, याबद्दल थोडक्यात माहिती बघितली. आता आपण समोर महाराष्ट्र राज्याशी संबंधित जे काही कृषी विद्यापीठ आहेत ते त्या संबंधित बघणार आहोत. MCAR बद्दल बघणार आहोत. त्याचप्रमाणे आपण जे काही 4ही कृषी विद्यापीठ आहेत त्यांची स्थापना वर्ष बघणार आहोत. ते कशाच्या संबंधित संशोधन करतात, कोणत्या विभागात येतात, हे सुद्धा आपण बघणार आहोत. सुरुवातीला मित्रांनो आपण महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आहे त्याबद्दल बघणार आहोत, म्हणजेच MCAR असं आपण त्याला म्हणतो शॉर्ट फॉर्म. आणि त्याचा फुल फॉर्म आपण जर बघितला तर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च असा होतो. हा फुल फॉर्मसुद्धा विचारू शकतात. याचं प्रामुख्याने जर विचारलं तर मुख्यालय विचारतात आणि स्थापना वर्ष विचारतात. तर MCARचं मुख्यालय जे आहे ते पुणे हे आहे आणि याचं जे स्थापना वर्ष आहे ते 10 सप्टेंबर 1984 रोजी MCARची स्थापना झाली. आपण जर बघितलं मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 4 महत्त्वाची कृषी विद्यापीठ आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाबद्दल पाहू. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे त्याची स्थापना 1968 मध्ये झाली आणि महाराष्ट्रातलं हे पहिलं आणि तसंच प्रमुख कृषी विद्यापीठ आहे. आणि या विद्यापीठाची स्थापना राहुरी जिल्हा अहमदनगर येथे 29 मार्च 1968 रोजी झाली. कृषी विद्यापीठाचे जे काही प्रमुख उद्दिष्ट आहे ते कृषी शिक्षण, कृषी संशोधन आणि कृषी विस्तार हा आहे. आणखी महत्त्वाचा प्रश्न यामध्ये विचारला जातो की महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येणारे कार्यक्षेत्र किती आहे, किती जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश होतो. तर लक्षात ठेवा एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश होतो. मग ते 10 जिल्हे कोणते हे तुम्हाला माहीत असायला हवं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, नंदुरबार आहे, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर इत्यादी महत्त्वाच्या जिल्ह्यांचा म्हणजे 10 जिल्ह्यांचा समावेश महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत होतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो याच्या बाबतीत कोणत्या बाबतीत हे संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत, तर ऊस, ज्वारी आणि गहू इत्यादी जे काही पिकं आहेत त्यांच्या संशोधनाशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे जे आहे ते प्रसिद्ध आहे. मित्रांनो तुम्हाला आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं महत्त्वाचं घोषवाक्य कोणतं आहे ते सांगायचं आहे. तसेच त्याचे कुलगुरू कोण आहेत ते सुद्धा सांगायचं आहे. आणि एक गोष्ट, तुम्हाला कुलपती आणि कुलगुरू यामधील फरक समजतो का, तो जर फरक समजत असेल तर तो सुद्धा कमेंटमध्ये सांगायचा आहे. पुढे मित्रांनो आपण पाहू पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाबद्दल. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे हे जे विद्यापीठ आहे याची स्थापना 20 ऑक्टोबर 1969 रोजी अकोला या ठिकाणी म्हणजे करण्यात आली. आपण बघतो तर विदर्भातील हे एक मोठं कृषी विद्यापीठ आहे आणि जवळजवळ आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त जिल्ह्यांचा समावेश पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत होतो. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे. आता याबद्दल आपण बघितलं तर 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे पूर्ण विदर्भामध्ये आपण बघतो 11 जिल्हे आहेत. त्यामध्ये पूर्व विदर्भ आहे आणि पश्चिम विदर्भ आहे. तर पूर्व विदर्भाचे 6 आणि पश्चिम विदर्भाचे 5 अशा प्रकारे टोटल 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो. तर आणखी एक प्रश्न विचारला जातो मित्रांनो की पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे ते कोणत्या पिकांशी संबंधित आहे. तर प्रामुख्याने कापूस, गहू, डाळी आणि तेलबिया इत्यादींशी ते विद्यापीठ संबंधित आहे म्हणून लक्षात ठेवा.
समोर आपण बघणार आहोत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे त्याची स्थापना आपण बघितली तर 18 मे 1972 रोजी झाली आणि कुठे आहे विद्यापीठ तर दापोली या ठिकाणी आहे। आणि या विद्यापीठाचं आपण कार्यक्षेत्र बघितलं मित्रांनो तर एकूण 7 जिल्हे आहेत, म्हणजे कोकणातील एकूण जे काही 7 जिल्हे येतात त्यामध्ये त्यासाठी हे कार्यरत आहे। मग कोणकोणते जिल्हे आहेत ते प्रामुख्याने आपण बघतो रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर इत्यादी जिल्ह्यांसाठी हे कार्यरत आहे। आता हे विद्यापीठ आहे ते कोणत्या पिकांशी संबंधित आहे किंवा कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे हा प्रश्न विचारण्यात येतो। तर हे प्रामुख्याने फलोत्पादन, कारण काय मित्रांनो आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये जांभी मृदा आपल्याला सापडते, जास्त पावसाचं प्रमाण आहे तिथे आणि म्हणूनच तिथे फळांचं उत्पादन चांगल्या प्रकारे येते आणि हवामान जे आहे ते वातावरण जे आहे ते फळांसाठी उपयुक्त आहे आणि जमीनसुद्धा फळांसाठी अनुकूल आहे, म्हणून तिथे मोठ्या प्रमाणात फळांचं उत्पादन घेतलं जाते। तसंच पाणी जर आपण बघितलं, पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे तिथे तांदूळाचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जाते आणि खारभूमी आणि मत्स्य हे तर आपल्याला लॉजिकली समजायलाच पाहिजे, कारण की कोकणामध्ये आपण बघतो 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे। कोणता समुद्र लाभला आहे तर अरबी समुद्र आपल्याला पाहायला मिळतो कोकणाच्या पश्चिमेला, म्हणून जर विचार केला तर तेथे मत्स्य उत्पादनसुद्धा आणि खारभूमी त्यावर जे काही मत्स्य उत्पादन होते त्यासाठी सुद्धा कोकण प्रसिद्ध आहे। म्हणूनच बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत फलोत्पादन आहे, तांदूळ आहे, खारभूमी, मत्स्य इत्यादी गोष्टींशी रिलेटेड कार्यक्षेत्र आहे आणि कार्य ते करते। समोर जर आपण बघितलं मित्रांनो मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना 1972ला झालेली आहे। लक्षात ठेवा की 18 मे 1972ला बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांची स्थापना झाली आहे। तसंच जर आपण बघतो की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचं आहे, त्याची सुद्धा स्थापना कधी झालेली आहे 18 मे 1972 रोजी झालेली आहे। आपण बघितलं मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे ते परभणी या ठिकाणी आहे आणि हरित क्रांतीचे जे काही प्रणेते होते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 1 जुलै 2013 रोजी विद्यापीठाचा जो काही नामविस्तार आहे तो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे, म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा। हे डेटसुद्धा विचारू शकतात, 1 जुलै 2023 पासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याचं कार्यक्षेत्र जर बघितलं तर एकूण 8 जिल्ह्यांसाठी मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आहेत आपण बघतो त्यासाठी हे कार्यरत आहे। मग कोणकोणते आता आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर आणि नांदेड। उस्मानाबादलाच आपण धाराशिव असं म्हणतो, म्हणून लक्षात घ्या। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की जे काही स्वर्गीय वसंतराव नाईक आहे त्यांच्या प्रयत्नातूनच या 4 कृषी विद्यापीठांची स्थापना झालेली आहे आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करतो। आता तुमच्यासाठी प्रश्न राहील की कृषी दिन महाराष्ट्रामध्ये कधी असतो आणि कोणत्या तारखेपासून म्हणजे कोणत्या दिनांकापासून महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो? कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। आणि परभणी विद्यापीठ आपण जर बघितलं तर कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, कोणत्या पिकांशी संबंधित आहे तर ऊस, कापूस, गहू, डाळी, ज्वारी, तेलबिया आणि रेशीम विकास इत्यादी गोष्टींसाठी मराठवाडा कृषी विद्यापीठ जे आहे ते प्रसिद्ध आहे। आणखी एक महत्त्वाचं विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो, ते म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं आणि भारतातलं 3रं पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे, त्याला आपण मापसू असं सुद्धा म्हणतो आणि मापसूचा फुल फॉर्म सुद्धा विचारतात, म्हणून तो तुम्ही कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा। आणि त्याचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळते। अशा प्रकारे आपण महत्त्वाच्या विद्यापीठांची माहिती घेतली। आता जर बघितलं आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, त्यामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यालय म्हणत आहे मी, तर कृषी विद्यालय सुरू झालेलं ठिकाण कोणतं आहे तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातलं पहिले कृषी विद्यालय सुरू झालं। त्याच्यानंतर आपण बघतो महाराष्ट्रातली पहिली महिला शेती शाळा कुठे सुरू झाली होती तर मांजरी पुणे या ठिकाणी आहे, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा। अशा प्रकारे मित्रांनो आपण विद्यापीठांबद्दल बरीचशी माहिती बघितली। आता आपल्याला प्रमुख ज्या काही संस्था आहेत त्या बघायच्या आहेत आणि तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करत जा मित्रांनो आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, कारण मित्रांनो असे लेक्चर बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि म्हणूनच प्रोत्साहनपर तुम्ही लेक्चरला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा। समोर आता संस्थांची माहिती पाहू मित्रांनो। नाफेड आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे,
तर राष्ट्रीय कृषी सहकार विपणन संघ मर्यादित असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो आणि इंग्लिशमध्ये याचा फुल फॉर्मसुद्धा विचारला जातो. तर नाफेडलाच काय म्हणतात मित्रांनो, तर नॅशनल ॲग्रिकल्चर कॉर्पोरेशन मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया असं नाफेडला म्हटलं जाते. आणि यावर प्रश्न पडतात जसेच्या तसे, म्हणजे फुल फॉर्म काय आहे, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात. याची स्थापनासुद्धा विचारतात 2 ऑक्टोबर 1958, म्हणजे गांधी जयंती लक्षात ठेवा. 2 ऑक्टोबर 1958ला नाफेडची स्थापना झालेली आहे. आणि याचं जे मुख्यालयसुद्धा विचारतात कोणत्या ठिकाणी आहे, तर नाफेडचं जे मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता आपण नाफेड नेमकं काय काम करते ते सुद्धा बघणार आहोत. तर बघा, याचे प्रमुख कार्य आपण बघू. तर कृषी उत्पादित, फलोत्पादित, वनोत्पादित वस्तूंचा विपणन आणि प्रक्रिया, साठवणूक करणे इत्यादींशी संबंधित आहे. कोण, तर नाफेड जर आपण बघितलं तर आंतरराज्य कृषी व्यवसाय चालना देते, आयात निर्यात व्यापारास चालना देते. तसंच जर बघितलं मित्रांनो, डाळी आहेत तर तसेच तेलबी आहे यांची खरेदी करून त्यांची आधारभूत योजना यशस्वी करणे, बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत फलोत्पादित वस्तूंची खरेदी करणे, म्हणजे आपण जर बघितलं तर हे विपणनाशी संबंधित आहे, प्रामुख्याने खरेदी करण्याशी संबंधित आहे. म्हणूनच आपण नाफेडला शासकीय मालाची खरेदी करणारी तसेच बाजार उपलब्ध करून देणारी सर्वात मोठी जी सहकारी शिखर संस्था आहे असं त्याला म्हटलं जाते. त्या प्रकारे मित्रांनो आपण नाफेडबद्दल माहिती घेतली. आता समोर आपण ट्रायफेड काय आहे हा सुद्धा महत्त्वाची, म्हणजे ट्रायफेडसुद्धा महत्त्वाची संस्था आहे, त्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. ट्रायफेड म्हणजेच काय, तर ट्रायबल कॉर्पोरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते. याचा फुल फॉर्म विचारतात म्हणून लक्षात ठेवा. आपण जर बघितलं मित्रांनो तर ट्रायफेड आहे प्रामुख्याने जर बघितलं तर अनुसूचित जमातीसाठी कार्य करते. त्यांच्या परस्पर सहकार्याने, सहाय्याने स्वयंसहाय्यता गट तयार करणे, त्यांच्या व्यावसायिकतेला प्रोत्साहन देणे, त्यांना आर्थिक सामाजिकदृष्ट्या हातभार लावणे, असे काम जे आहेत ते ट्रायफेडमार्फत होत असतात. आता याची स्थापना विचारतात की कधी झाली, 6 ऑगस्ट 1987 रोजी याची स्थापना झाली आणि याचं मुख्यालयसुद्धा नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ट्रायफेडच्या प्रमुख कार्यामध्ये आपण जर बघितलं तर अनुसूचित जमातींच्या जे काही वनोत्पादने असतात, कृषी उत्पादन असतात त्यांचं विपणन करण्याशी संबंधित आहे. या उत्पादनांसाठी सेवा प्रदान करते. म्हणजे ट्रायफेड नेमकं काय काय काम करते, तर सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून, एक फॅसिलिटेटर म्हणून, कोऑर्डिनेटर म्हणून, मार्केट डेव्हलपर म्हणून ट्रायफेड हे अनुसूचित जमातीसाठी कार्यरत आहे. समोर मित्रांनो आपल्याला अपेडाबद्दल पाहायचं आहे. अपेडा म्हणजे एक प्रकारचं एक रूल आहे, तो संस्था नाही, ही एक प्रकारचा रूल आहे. जर आपण बघितलं तर अपेडा ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे. यामध्ये आपण बघतो की याची सुरुवात जी आहे ते 13 फेब्रुवारी 1986 पासून झाली. हा एक प्रकारचा कायदा आहे. म्हणजे 1985च्या कायद्याने 1986 मध्ये याची स्थापना झाली. आणि अपेडा हा एक रूल आहे, मी सांगितलं होतं नियम असून प्रोसेस फूड एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल या परिषदेतून त्याची निर्मिती झालेली आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कशातून अपेडाची निर्मिती झाली हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि याचं मुख्यालयसुद्धा कुठे आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ICRचं मुख्यालय नवी दिल्ली, ट्रायफेडचं मुख्यालय नवी दिल्ली, नाफेडचं मुख्यालयसुद्धा नवी दिल्ली, अपेडाचं मुख्यालयसुद्धा नवी दिल्ली आहे, म्हणून लक्षात ठेवा. तर अपेडा अंतर्गत कोणकोणते कार्य होतात ते लक्षात ठेवा. निर्यातक्षम अनुसूचित वस्तू उत्पादनांचा विकास करणे, त्यासाठी अशा उद्योगांचा वित्तीय सहाय्य पुरवणे, त्यांचा आढावा घेणे, सबसिडी वगैरे, भांडवल वगैरे उपलब्ध करून देणे, असे जे महत्त्वाचे कामं आहेत ते अपेडा अंतर्गत होतात. आणि आणखी जर एक महत्त्वाची गोष्ट बघितली आपण की अपेडाच्या सूचीकृत जे काही वस्तू उत्पादनामध्ये कोणकोणत्या उत्पादनांचा समावेश होतो, त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं तर फळे आहेत, भाजीपाला, मटण, पोल्ट्री उत्पादने आहेत, डेअरी उत्पादने आहेत, बेकरी उत्पादने आहे, मध आहे, साखर आहे, कोको आहे, चॉकलेट, पेयद्रव्य, नंतर तेलबिया, लोणची, पापड, गवार, गोंद, फुले, औषधी वनस्पती आहेत इत्यादींचा अपेडाच्या अंतर्गत काय होते, समावेश होते. म्हणजे अपेडाच्या अंतर्गत उत्पादनांचा समावेश होतो. समोर जर मित्रांनो आपण बघितलं त्यामध्ये एमपेडाचा समावेश होतो. एमपेडा महत्त्वाची संस्था आहे, MPEDA असं त्याला म्हणतो आपण, शॉर्ट फॉर्म आहे हा. फुल फॉर्म आपण जर बघितलं तर मराईन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असं त्याला म्हणतात. आणि याची स्थापना कधी झाली तर 24 ऑगस्ट 1972 रोजी याची स्थापना झाली.
आणि हे जे आहे सरकारी प्राधिकरणाचं याला स्वरूप आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर कोची या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे कोची आहे म्हणून. आणि सागरी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी एमपेडा ही जी आहे ते काम करते, म्हणजे एमपेडा ही संस्था काम करते. तर आपण बघितलं तर अपेडा आहे जे निर्यातीस प्रोत्साहन देते, तशाच प्रकारे एमपेडा आहे जे सागरी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देते, म्हणून महत्त्वाची संस्था आहे. लक्षात ठेवा 24 ऑगस्ट 1972ला स्थापना झालेली आहे, लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो महत्त्वाची एक संस्था आहे फूड कॉर्पोरेशन इंडिया आणि अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. याबद्दल त्याचे स्थापना वर्ष विचारतात. 14 जानेवारी 1965ला याची स्थापना झालेली आहे. आणि FCIचं जर आपण मुख्यालय बघितलं मित्रांनो तर ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि FCI नेमकं काय काम करते तर किंमत धोरण यशस्वी करण्याशी रिलेटेड महत्त्वाची संस्था आहे. आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी खरेदी करणे, वितरण करणे व विक्री करणे इत्यादी जे काम आहेत ते FCI अंतर्गत होत असतात, म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होत असतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाच्या संस्था बघितल्या, महत्त्वाचे कृषी विद्यापीठं बघितले, त्याच्याशी संबंधित महत्त्वाचे घटक बघितले आणि या प्रत्येक पॉईंटवर प्रश्न पडलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. म्हणून महत्त्वाचे आहेत ह्या सगळ्या. तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या एक्झाम असो, कुठलीही एक्झाम असो, त्यामध्ये यावर प्रश्न पडू शकतो मित्रांनो. महत्त्वाचे कृषी रिलेटेड घटक आहे, अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, म्हणून लक्षात ठेवा. मित्रांनो थोड्या वेळाने हे लेक्चर जे आहे ते प्रायव्हेट होणार आहे, म्हणून तुमचे जे काही पॉईंट वगैरे असतील किंवा महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या तुमच्या राहिल्या असतील त्या तुम्ही एकदा रीचेक करून घ्या किंवा रीराईट करा किंवा लेक्चर बघून घ्या आणि थोड्या वेळाने मी या लेक्चरला प्रायव्हेट करणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे कंटेंट कसं वाटलं, लेक्चर कसं वाटलं, अत्यंत महत्त्वाचं आणि परीक्षाभिमुख माहिती आहे. म्हणून मित्रांनो आणि माहिती कलेक्ट करण्यासाठी मला बरीचशी मेहनत घ्यावी लागली, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, तुम्ही इथपर्यंत लेक्चर ऐकलं मित्रांनो. आणि भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.